नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 रोजी होणाऱ्या पेपरसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। आज आपण बघणार आहोत अध्ययन विषयक उपपत्ती कोणत्या आहेत। व्याख्या: अध्ययन म्हणजे काय, का केले जाते, कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले, निष्कर्ष काढले व ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले, याला अध्ययन उपपत्ती असे म्हणतात। अध्ययन उपपत्तीचे 3 प्रकार पडतात। पहिला आहे सहचार्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरी आधुनिक उपपत्ती। सहचार्य उपपत्तीबद्दलची माहिती बघणार। सहचार्यवादी उपपत्तीमध्ये प्रयत्नप्रमाण पद्धती, थॉर्नडाईक, त्यानंतर आहे संवर्तनवादी उपपत्ती, सानिध्य उपपत्ती आणि पद्धतशीर वर्तन पद्धती। वर्तनवादी पद्धतीची उत्पत्ती वॉटसन, सानिध्य उपपत्तीचे जनक ग्रुन्थी आणि पद्धतशीर वर्तन पद्धतीचे उत्पत्तीचे जनक हल आहेत। त्या अभिजात अभिसंधान उपपत्ती ही पॅवलोव यांची आहे। साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर। त्यानंतर बघूया ज्ञानात्मक उपपत्ती। समकारवादी किंवा मर्मदृष्टी उपपत्ती कोहलर किंवा कोपका। अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती डॉक्टर ब्रुनर। श्रेणीबद्ध उपपत्ती गॅग्नी यांची। संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन। अनुप्रदेशन उपपत्ती आसुबेल आणि क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन। त्यानंतर तिसरे आधुनिक उपपत्ती। याचे 3 भाग पडतात। पहिले आहे प्रभुत्व संपादन पद्धती डॉक्टर ब्लूम। सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बांडुरा आणि ती प्रक्रियाकरण प्रतिमान। तर ही झाली अध्ययन उपपत्त्यांची प्रकार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।